नमस्कार. आज आपण तुम्ही आणि ग्रंथालय हा घटक अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये ग्रंथालय म्हणजेच काय आणि ग्रंथालयाची आपल्याला असलेली आवश्यकता. आता ग्रंथालय म्हटल्यानंतर आपल्याला वारंवार जे आपण स्वअध्ययन करत असतो त्या स्वअध्ययनाची माहिती जी आहे ती आपल्याला पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त ग्रंथालयामध्ये जी विविध प्रकारची पुस्तके असतात त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला ग्रंथालयातून माहिती मिळत असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर संदर्भ ग्रंथ. मग संदर्भ ग्रंथ हे प्रत्येक आपण घरी खरेदी करू शकत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे संदर्भ ग्रंथ असतात ते आपल्याला ग्रंथालयातूनच मिळत असतात आणि त्यामुळे ग्रंथालयात गेल्यानंतर या संदर्भ ग्रंथातून आपल्याला माहिती उपलब्ध असते. म्हणजे ग्रंथालय हे आपले एक सोबती आहे. मग ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची माहिती उपलब्ध ही आपल्याला होत असते. तर ग्रंथालय म्हणजेच का, तर ग्रंथालय असे एक ठिकाण आहे की जिथे जगातील सर्व विषयांचे ज्ञान, ग्रंथ व ग्रंथोत्तर साहित्यांचं म्हणजेच दृक श्राव्य साधने रूपाने वाचक म्हणून आपल्याला ज्ञान, माहिती, शिक्षण, संशोधन, मनोरंजन अशा विविध कारणांसाठी ग्रंथपाल किंवा ग्रंथालय सेवांकडून अगदी कमी वेळात उपलब्ध करून दिली जाते. म्हणजेच वाचकाने मागितलेला ग्रंथ किंवा माहिती योग्य वेळी देण्याचे काम ग्रंथालयातर्फे ग्रंथालयात केले जाते. मग ग्रंथ म्हणजेच ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल ही त्रिमूर्ती केंद्रस्थानी असलेली संस्था किंवा ठिकाण म्हणजेच ग्रंथालय. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजेच तर ग्रंथपाल म्हणजेच या ग्रंथालयामध्ये कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं ही उपलब्ध करून वाचकाला द्यायची हे काम ग्रंथपाल करत असतो. त्या ठिकाणी सभोवताली असलेला जो परिसर आहे त्या परिसरातील लोकांची आवड निवड, वाचक वर्ग आणि ग्रंथालयामधील असलेली पुस्तक म्हणजे अशा रीतीने ही ग्रंथालयाची जी इमारत जी आहे ती तयार होत असते. म्हणजे ग्रंथ, ग्रंथवाचक आणि ग्रंथपाल या त्रिमूर्ती केंद्रामुळेच ग्रंथालय हे ठिकाण तयार झालेलं असतं. आता हा ग्रंथ दुसरा भाग जो आहे त्याच्यातील ते ग्रंथसंग्रह. ग्रंथसंग्रह म्हणजे सर्वसाधारणपणे कोणतेही ग्रंथालय ग्रंथसंग्रह करताना त्याचा कोणता प्रकार आहे, त्याची उद्दिष्टे व कार्ये कोणती आहेत, वाचक कोणता आहे व या वाचकाला कोणत्या सेवा पुरवाव्या लागतात याचा विचार करून ग्रंथसंग्रह हे करतात. ग्रंथसंग्रहामध्ये उदाहरणार्थ कथा, कादंबऱ्या, नाटके अशा प्रकारची पुस्तकंही असतात. अशा प्रकारचा ग्रंथसंग्रह ग्रंथालयात प्राप्त करण्यासाठी व तो वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रंथालयात विविध प्रकारची कामे करावी लागतात. ही कामे ग्रंथालयाच्या विविध विभागामार्फत पार पाडली जातात. त्यातील आता ग्रंथालयाचे विभाग जे आहे ते त्याच्या कार्यकामानुसार त्याचे विविध प्रकार पडले जातात. आता त्यातील जो पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे ग्रंथोपार्जन विभाग. ग्रंथालयासाठी कोणते साहित्य खरेदी करायचे याची निवड त्यानुसार हे साहित्य खरेदी केले जाते. देणगी देखील मिळवले जाते. भेटीच्या स्वरूपात किंवा अदलाबदल करून ग्रंथालयासाठी प्राप्त केले जाते. अशा रीतीने प्राप्त केलेले सर्व साहित्य योग्यरित्या तपासून पाहून त्याची नोंदवहीत केली जाते. त्यानंतर ग्रंथालयामध्ये दाखल झालेले पुस्तक प्रत्येक पुस्तकाला एक स्वतंत्र दाखला अंक दिला जातो. ग्रंथोपार्जन कार्यामध्ये ग्रंथाची निवड करून व तो मिळवणे व त्याची दाखल करणे, नोंद करणे या कार्याचा समावेश होतो. तसेच हा विभाग नियतकालिकांच्या बांधणीचे, खंडनाचेही उपार्जन करतो. आता ग्रंथालयाच्या दुसऱ्या विभागाचं नाव आहे ग्रंथोपस्कार विभाग. ग्रंथालयामध्ये आलेल्या पुस्तकावर विविध प्रकारचे उपस्कार हे केले जातात. म्हणजे आलेले वाचन साहित्य वाचकांच्या हाती देण्या अगोदर त्याच्यावर अनेक संस्कार करावे लागतात. ग्रंथावर केलेल्या जाणाऱ्या या संस्कारांनाच किंवा प्रक्रियेला उपस्कार असे म्हणतात. उपस्कारामध्ये वाचन साहित्याचे वर्गीकरण करणे, त्याचे तालिकाकीकरण करणे, त्याच्यावर प्राकृतिक उपस्कार करणे इत्यादी प्रकारची कामे येतात. ही सर्व कामे ग्रंथालयाच्या ग्रंथोपस्कार विभागात केली जातात. त्याच्यामध्येच पहिला जो भाग आहे तो म्हणजे ग्रंथ वर्गीकरण. ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक ग्रंथाचे त्याच्या विषयानुसार वर्गीकरण करून त्याला एक स्थानांक किंवा मागणी अंक दिला जातो. स्थानांकामुळे या ग्रंथाचे कपाटावरील स्थान निश्चित होते. ग्रंथाचे हे स्थान किंवा ग्रंथसंग्रहाची कपाटावरील मांडणी विषयानुरूप होण्यासाठी मान्यवर अशा वर्गीकरण पद्धतीचा वापर केला जातो. त्यामधील ग्रंथोपस्कार विभागामधील दुसरा जो भाग आहे तो म्हणजे तालिकीकरण. ग्रंथालयात आलेले सर्व वाचन साहित्यांची यादी म्हणजे तालिका. तालिका
ही सामान्यपणे पत्र स्वरूपात असते. म्हणजे यादी तयार करताना एखादी मान्यवर अशी नियमावली वापरतात. उदाहरणार्थ रंगनाथ यांची वर्गीकृत तालिका साहित्य. तालिका पत्रकावर ग्रंथालयातील ग्रंथाची माहिती दिलेली असते. या माहितीलाच त्या ग्रंथाची नोंद असे म्हणतात. तालिका नोंदीत ग्रंथाचे नाव, ग्रंथकाराचे नाव, प्रकाशक, आवृत्ती इत्यादी माहिती असते. प्रत्येक ग्रंथासाठी तालिकापत्राच्या पहिल्या ओळीवर ग्रंथनाम, ग्रंथकार आणि विषय अशी नोंद शीर्षक असलेली कमीत कमी 3 तालिकापत्रे बनवली जातात. या शीर्षकानुसार तालिकापत्राची तालिका खंडामध्ये रचना केली जाते. तालिका तयार करण्याच्या या कामाला तालिकीकरण असे म्हणतात. नंबर 3 त्यातील प्राकृतिक उपस्कार. यामध्ये ग्रंथावर ग्रंथालयाच्या मालकी हक्काचा शिक्का मारणे, नियत दिनांक चिठ्ठी लावणे, बोधचिठ्ठ्या लावणे, ग्रंथपत्र तयार करणे, ग्रंथ पाकीट चिकटवणे इत्यादी प्रकारची कामे केली जातात. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर वर्गीकरण व तालिकीकरण करण्यासाठी ग्रंथ पुढे पाठविला जातो. ग्रंथालयातील ग्रंथावर पुढील प्रमाणे उपस्कार झाल्यावर तो ग्रंथ देवघेवीसाठी तयार होतो. आता तिसरा जो मुद्दा आहे त्यातील ग्रंथालयातील विभागातील तो म्हणजे देवघेव विभाग. ग्रंथालयातील वाचन साहित्य उपस्कारानंतर देवघेव विभागामार्फत मागणी अंकानुसार ग्रंथदालनात कपाटावर मांडले जाते. हे सर्व साहित्य वाचकाला घरी किंवा तेथेच बसून वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या क्रियेला देवघेव विभाग असे म्हणतात. यासाठी देवघेव विभाग हा ग्रंथालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असतो. वाचकाने मागितलेले साहित्य त्याला मिळवून देणे, दिलेल्या साहित्याची मुदतवाढ करणे किंवा साहित्य वाचकाला दिले असल्यास त्याचा मागणी करणाऱ्या वाचकासाठी आरक्षण करून ठेवणे ही सर्व कामे या विभागात केली जातात. ही कामे देवघेवीच्या विशिष्ट पद्धतीने केली जातात. नंबर 4 संदर्भ विभाग. प्रत्येक मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या ग्रंथालयात संदर्भ विभाग असतो. या विभागात शब्दकोश, ज्ञानकोश, वार्षिके, पंचांगे, नकाशा संग्रह, सार संग्रह, निर्देशिका तसेच विविध प्रकारच्या सूचींचा संग्रह केला जातो. या ग्रंथाचा उपयोग वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या विशिष्ट माहितीच्या शोधासाठी किंवा संदर्भासाठी केला जातो, म्हणून त्याला संदर्भ ग्रंथ असे म्हणतात. हे ग्रंथ आरंभापासून शेवटच्या पानापर्यंत वाचले जात नाही, तसेच त्याचा उपयोग फक्त ग्रंथालयातच बसून करावा लागतो, म्हणून त्यांना संदर्भ ग्रंथ असे म्हणतात. नित्योपयोगी माहिती ताबडतोब मिळावी या उद्देशाने या ग्रंथांची रचना व निर्मिती केली असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. म्हणून संदर्भ हा ग्रंथालय विभागाचा महत्त्वाचा भाग असून त्याची माहिती आपल्याला या ग्रंथालयातच मिळत असते. 5 नियतकालिक विभाग. ग्रंथालयात घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या वाचन साहित्यापैकी हे एक नियतकालिक एक महत्त्वाचे वाचन साहित्य असून सातत्याने नवनवीन बदल प्रकाशित होत असल्याने विद्यापीठीय व विशिष्ट प्रकारच्या ग्रंथालयात त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या ग्रंथालयात नियतकालिकांसाठी स्वतंत्र विभाग असतो. या विभागास कालिक असे म्हटले जाते. नियतकालिकांची निवड करणे, त्यांचे उपार्जन करणे ही कार्ये उपार्जन विभाग करतो. उपार्जित केलेल्या नियतकालिकावर योग्य त्या प्रक्रिया करून त्यांचे प्रचलित अंक प्रदर्शित केले जातात. काही ग्रंथालये हे अंक आपल्या वाचकांमध्ये नियमितपणे फिरवतात. तसेच ग्रंथालयात मात्र या अंकाच्या सहाय्याने वाचकांना चालू घडामोडीचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून प्रचलित जागृत सेवा पुरवली जाते. त्यानंतर आपण दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रंथालयातील सेवा. ग्रंथालयामार्फत विविध प्रकारच्या सेवा ह्या आपल्याला पुरवल्या जातात. सामान्यपणे ग्रंथालये ही सार्वजनिक, शैक्षणिक आणि विशेष अशी 3 प्रकारची असतात. या तिन्ही प्रकारच्या ग्रंथालयांचा वाचक वर्ग भिन्न प्रकारचा असतो. त्यांच्या गरजाही निरनिराळ्या असतात. त्यांच्या या गरजा पूर्ण करताना ग्रंथालये त्यांना विविध प्रकारच्या सेवा पुरवतात. त्यातील पहिली सेवा म्हणजे 1 ग्रंथ देवघेव. ग्रंथांची देवघेव ही ग्रंथालयाच्या सभासदांनाच केली जाते. यासाठी देवघेव विभाग एक काउंटर असते. या काउंटरवरून वाचकाला त्याने मागितलेले ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. वाचन केलेले ग्रंथ वाचक या काउंटरवर परत करू शकतो. अशा प्रकारे ग्रंथ देणे व घेणे या कामाला ग्रंथ देवघेव करणे असे म्हणतात.
संदर्भ ग्रंथ, नियतकालिके व दुर्मिळ ग्रंथांची घरी वाचण्यासाठी देवघेव केली जात नाही. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक ग्रंथालयाचे सभासद असतात. विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार त्यांना 1 किंवा 2 पुस्तके हे वाचनासाठी दिली जातात, तर शिक्षकांना अधिक पुस्तके ही वाचनाला दिली जातात. ग्रंथ देवघेव करताना रजिस्टरमध्ये तुमच्या नावाची नोंद केली जाते किंवा तुम्हाला दिलेल्या तुमच्या नावाने ग्रंथालयात बनविलेल्या कार्डावर नोंदी केल्या जातात. त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे संदर्भ सेवा. संदर्भ सेवा ही संदर्भ विभागातून दिली जाते. उदाहरणार्थ वाचकाला स्वतः या ग्रंथातून माहिती किंवा संदर्भ कसा शोधावा, कोणत्या माहितीसाठी कोणता संदर्भ वापरावा याचे मार्गदर्शन केले जाते. उदाहरणार्थ शब्दकोश, ज्ञानकोश, चरित्रकोश, वार्षिके, पंचांगे, ग्रंथसूची, सारसूची, निर्देश, नियतकालिके इत्यादीचा उपयोग या ग्रंथालयातून आपल्याला होत असतो. संदर्भ विभागात विविध विषयांची ग्रंथसूची, लेखसूची, सारसूची, नियतकालिकांची, कागद वृत्तपत्रे, कात्रणे, प्रचलित घडामोडींची माहिती देणारी साधने संग्रहित असतात. अशा प्रकारची साधनांची आवश्यकता भासल्यास ग्रंथालयामार्फत तयार करून वाचकाला ती पुरवली जातात. आता ही माहिती सेवा देण्यासाठी आपल्याला पहिला जो भाग आहे त्यातील तर ही माहिती झेरॉक्स रूपाने आपल्याला मिळत असते, म्हणजे झेरॉक्स सुविधा. संदर्भ ग्रंथ, नियतकालिके आणि दुर्मिळ ग्रंथ ग्रंथालयाबाहेर दिले जात नाही, परंतु काही वेळेस अभ्यासचकाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असलेला मजकूर या ग्रंथालयामध्ये सापडतो. अशा वेळेस संदर्भ विभाग तो भाग झेरॉक्स करून तो वाचकाला पुरविला जातो. त्यानंतर संगणकीय माहिती सेवा. विशेष आणि विद्यापीठीय ग्रंथालयात वाचकाला संगणकाच्या सहाय्याने माहितीचा शोध घेण्याची सेवा पुरवली जाते. यामध्ये वाचकाला पाहिजे असलेला लेख किंवा विशिष्ट प्रकारची माहिती मिळवून दिली जाते. तसेच पाहिजे असलेली माहिती कशी शोधायची याचे मार्गदर्शनही केले जाते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरग्रंथालयीन देवघेव. कोणतेही ग्रंथालय हे स्वयंपूर्ण नसते, त्यामुळे वाचकाने मागितलेले पुस्तक किंवा नियतकालिक ग्रंथालयात उपलब्ध नसल्यास त्याला ते मिळवून देण्यासाठी ग्रंथालयाला आपल्या इतर ग्रंथालयांशी सहकार्य घ्यावे लागते. वाचकाने मागितलेला ग्रंथ किंवा पुस्तक ग्रंथालयात जर नसेल तर ते वाचन साहित्य इतर ग्रंथालयातून मिळवून देण्याच्या या सेवेला आंतरग्रंथालयीन देवघेव असे म्हणतात. आंतरग्रंथालयीन देवघेवीची जबाबदारी हे देवघेव विभागाची असते, म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला पुस्तकाची गरज असते तेव्हा ते वाचकाला पूर्ण देण्याचे काम हे ग्रंथालयातील देवघेव विभाग ही पूर्ण करत असतो. त्यानंतर देवघेव विभागाच्या नंतर दृकश्राव्य सेवा. ही सेवा समृद्ध ग्रंथालयात दिली जाते. अशा सेवेसाठी ग्रंथालयात स्वतंत्र विभाग असतो. या सेवेअंतर्गत वाचकाला विविध विषयातील दृक, श्राव्य आणि विविध कारणासाठी वापरले जाणारे जी साहित्य आहेत, उदाहरणार्थ ध्वनिपीठ, ध्वनिमुद्रिका ही प्रोत्साहित केली जातात. हे साहित्य वापरण्यासाठी वाचकाला ग्रंथालयात असलेला प्रक्षेपक, टेप रेकॉर्डर, दूरध्वनी संच, व्हिडिओ कॅसेट प्लेअर इत्यादी साधनांचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले जाते. आंतरग्रंथालयामधील देवघेव विभागातील दुसरा भाग म्हणजे ग्रंथालयातून वाचकाला ज्या सेवा पुरविल्या जातात त्यांची त्यांना माहिती व्हावी किंवा मदतीशिवाय त्यांना त्या सेवांचा उपयोग कसा करता यावा म्हणून ग्रंथालयात वाचकांसाठी वाचक उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाअंतर्गत नवनवीन वाचकाला ग्रंथालयाचे विविध विभाग, सेवा, कार्यपद्धतीचा परिचय करून दिला जातो. या परिचयामुळे वाचकाला ग्रंथालयाचा अधिक चांगल्या रीतीने उपयोग करता येतो. त्यानंतर वाचकाने कोणते ग्रंथ वाचावेत, हवा तो ग्रंथ उपलब्ध नसल्यास पर्यायी कोणता ग्रंथ वाचावा याचेही मार्गदर्शन केले जाते. वाचकांसाठी ग्रंथालयामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ ग्रंथ प्रदर्शन, व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्व-अध्ययन म्हणजेच काय? मुक्त विद्यापीठ किंवा दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला स्वतः सक्रिय राहून अभ्यास करावा लागतो. म्हणजे अभ्यासासाठी लागणारे जे अध्ययन साहित्य आहे ते विद्यार्थ्याला स्वतः
त्या पडताळून स्वतः माहिती ती घ्यावी लागते. म्हणजे स्वतः अभ्यास करत असताना स्वपद्धतीने विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून घेणे म्हणजे स्वअध्ययन. स्वअध्ययनामध्ये ग्रंथालयाचं आपल्याला बरीच माहिती ही उपलब्ध होत असते. म्हणजे ग्रंथालयामार्फत आपल्याला स्वअध्ययनाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा संग्रह हा उपलब्ध होत असतो. स्वअध्ययनासाठी अध्ययनाच्या साहित्याच्या प्रत्येक घटकाच्या शेवटी किंवा पारिभाषिक शब्दांसाठी दिलेले जे शब्द असतात, या शब्दांचे स्पष्टीकरण आपल्याला शब्दकोश, ज्ञानकोश व पारिभाषिक शब्द हे आपल्याला ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथामधूनच उपलब्ध होत असतात. ग्रंथालयातील या साहित्याचा स्वअध्ययनासाठी आपल्याला उपयोग होत असतो. नंबर 2, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. प्रकल्पाचा विषय निश्चित करण्यापासून तो प्रकल्प प्रत्यक्षात येईपर्यंत ग्रंथालयाची आपल्याला वारंवार मदत होत असते. यामध्ये विषयाच्या अनुषंगाने लागणाऱ्या माहितीचा शोध घेणे, माहिती मिळाल्यानंतर ती अधिक चांगल्या रीतीने ती मांडणी करणे, त्यासाठी प्रकल्पविषयक आराखडा जो आहे त्याचा उपयोग करून घेणे, शेवटी प्रकल्प तयार झाल्यानंतर तो सादर करणे ही कामे असतात. ही कामे करत असताना आपल्याला वाचन जे साहित्य आहे ते वाचन साहित्य आपल्याला ग्रंथालयातून उपलब्ध होत असते. नंबर 3, संशोधनासाठी. संशोधन संस्था आणि विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधनाचे कार्य चालते. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर PhD करणारे जे विद्यार्थी असतात ते एकाच विषयावर वेगवेगळ्या प्रकारची माहितीही उपलब्ध करून घेत असतात. हे जे संशोधन आहे ते संशोधनाची माहिती पुरवण्यासाठी आपल्याला ग्रंथालयाचा उपयोग हा होत असतो. ग्रंथालयात उपलब्ध असलेले जे वाचन साहित्य आहे ते आपल्याला उपलब्ध होत असते. म्हणजे स्वअध्ययन करत असताना आपल्याला ग्रंथालयाचा वारंवार हा उपयोग होत असतो. ग्रंथालयातून ग्रंथ घरी नेण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार हा एक मुद्दा आहे. तर ग्रंथालयातून ग्रंथ मिळवण्यासाठी देवघेव विभागात जावे लागते. या विभागात प्रवेश केल्यावर प्रथम वाचक उपस्थिती वहीमध्ये नोंद करावी लागते. त्यानंतर विद्यार्थ्याला एक ओळखपत्र दिले जाते आणि या ओळखपत्रानुसार काउंटरवर ते ओळखपत्र दाखविल्यानंतर आपल्याला ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध होत असते. काही ग्रंथालयात वाचकांना ग्रंथसंग्रहापर्यंत जाऊन हवा तो ग्रंथ मिळवण्याची परवानगीही दिली जाते. याला मुक्तद्वार पद्धत असेही म्हणतात. घटक क्रमांक 5 मध्ये ग्रंथालय म्हटल्यानंतर ग्रंथालयाचे विविध प्रकार असतात. जसा वाचक वर्ग असतो त्या वाचक वर्गानुसार आपल्याला ग्रंथालयाचे वेगवेगळे प्रकार पडले जातात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय. समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय. अशा ग्रंथालयात समाजातील सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या गरजेनुसार ज्ञान, माहिती, शिक्षण आणि मनोरंजनासाठी विविध प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. ही ग्रंथालये गाव, तालुका, राज्य व देश पातळीवर कार्यरत असतात. विविध प्रकारच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाद्वारे लोकशिक्षणाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य त्यांच्याद्वारे पार पडले जाते. सार्वजनिक ग्रंथालय म्हटल्यानंतर म्हणजे काय? ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्मांचा वाचकांना वंश, वर्ण, वर्ग असा कोणत्याही भेदभाव न करता हवे असलेले वाचन साहित्य कुठलाही पूर्वग्रहाशिवाय निरपेक्षपणे मोफत किंवा अन्य वर्गणी घेऊन उपलब्ध करून दिले जातात. या ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात. यामध्ये वाचक वर्ग हा भिन्न असतो. त्यानंतर दुसरा सार्वजनिक ग्रंथालयाची जी सेवा जी आहे किंवा कार्य, त्यामध्ये ग्रंथालय ज्या परिसरात आहे त्या परिसरातील वाचकांची आवड, निवड, गरज त्यांचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिके, दृकश्राव्य साधनांचे संकलन केले जाते. नंबर 2, साक्षरता प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. नंबर 3, अनौपचारिक शिक्षणास व निरंतर शिक्षणास प्रोत्साहन दिले जाते. नंबर 4, समाज प्रबोधनासाठी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला, परिसंवाद, नाट्य इत्यादी उपक्रम राबवले जातात. बालकांसाठी, महिलांसाठी खास दालनामध्ये उपयुक्त संग्रह करून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे. सर्वसामान्य लोकांची सांस्कृतिक जडणघडण करण्याच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक केंद्र म्हणून कामेही केली जातात. शैक्षणिक स्वरूपाची माहिती पुरवणे व पर्यायाने शैक्षणिक केंद्र म्हणून काम करणे अशा प्रकारची सार्वजनिक ग्रंथालयाची कार्यसेवा ही आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ग्रंथालयाचा प्रकार तो म्हणजे शैक्षणिक ग्रंथालय.
शैक्षणिक ग्रंथालयाचे पण पुन्हा 3 भाग पडतात. शालेय ग्रंथालय, महाविद्यालयीन ग्रंथालय, विद्यापीठ ग्रंथालय. ही ग्रंथालय अध्ययन, अध्यापन आणि संशोधन अशा शैक्षणिक प्रक्रियेत कोणती भूमिका बजावतात यांची आपण आता माहिती घेऊया. त्यातील पहिला प्रकार जो आहे शैक्षणिक ग्रंथालयातील तो म्हणजे शालेय ग्रंथालय. आपल्या देशामध्ये माध्यमिक स्तरावर शालेय ग्रंथालय हे अलीकडच्या काळात दिसत असली तरी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणावर त्यांची निर्मितीही अवलंबून असल्यामुळे काही मोजक्याच शाळेमध्ये ही ग्रंथालये आपल्याला असलेले पाहावयास मिळतात. आता या बालक विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कारित करण्याचे काम या शालेय ग्रंथालयामार्फत केले जाते. शालेय शिक्षणाचा हा उद्देश साध्य व्हावा म्हणून शाळेमध्ये विविध प्रकारच्या सेवा ह्या पुरवल्या जातात. त्यापैकीच ही एक ग्रंथालय ही सेवा आहे. तर या शालेय ग्रंथालयाची उद्दिष्ट काय आहेत? प्राथमिक उद्दिष्टे हे आहेत की ही ग्रंथालय प्राथमिक स्तरावर म्हणजे 1ली ते 4थी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांवर योग्य प्रकारचे संस्कार घडवण्याचे काम व्हावे यासाठी ही ग्रंथालये आहेत. बालक विद्यार्थ्यांच्या मनात पुस्तकाविषयी आवड निर्माण करणे, त्यांच्या मनामध्ये पुस्तकामधून नवनवीन ज्ञान माहिती मिळवण्यासाठी जिज्ञासा निर्माण करणे, त्यांच्यामध्ये सावकाश परंतु जाणीवपूर्वक वाचनाची आवड निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. आता माध्यमिक स्तर त्याच्यामध्ये 5वी ते 10वी शालेय शिक्षणाला पूरक असलेले साहित्य विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुरवितात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण व्हावी, संदर्भ ग्रंथांमधून योग्य ती माहिती शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. नंबर 2 महाविद्यालयीन ग्रंथालय. शालेय शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणास सुरुवात होते. हे शिक्षण घेत असताना विद्यार्थी हा तरुण असतो, त्याची आकलन क्षमताही वाढलेली असते, जीवनविषयक नवनवीन स्वप्नेही पाहत असतो, काही ध्येयही असतात. ही ध्येय स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यासाठी महाविद्यालयात दिला जाणारे उच्च शिक्षण जे आहे ते त्याला सहाय्यभूत ठरत असते. त्यासाठी ग्रंथालयात वर्गात शिकणाऱ्या या अभ्यासपूरक साहित्यातून विद्यार्थ्याला वारंवार या अध्ययनाची माहितीही मिळत असते. आता महाविद्यालयीन ग्रंथालयाचे उद्दिष्ट काय? तर विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन व अध्यापनासाठी आवश्यक असणारे वाचन साहित्य पुरवणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विद्यार्थी व शिक्षकांना अध्ययन व अध्यापनासाठी आवश्यक असणारी संदर्भ व माहिती सेवा पुरवणे ही त्याची उद्दिष्टे आहेत. त्यानंतर महाविद्यापीठीय ग्रंथालय. आता विद्यापीठीय ग्रंथालयांचं उद्दिष्ट काय आहे? तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असे वाचन साहित्य पुरवणे, तसेच अध्यापकांना अद्ययावत माहिती साधने जी आहेत पुरवणे, विद्यापीठातील संशोधनासाठी आवश्यक ते सर्व वाचन साहित्य उपलब्ध करून देणे, ग्रंथालयाच्या सर्व प्रकारच्या वाचकांना संदर्भ व माहिती सेवा पुरवून देणे. आता तेच विद्यापीठाचे कार्य काय आहे? तर उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी विविध प्रकारची कार्यही केली जातात. समृद्ध असा ग्रंथसंग्रह व शैक्षणिक साधने संग्रहित करून विद्यापीठात चालणाऱ्या अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि ज्ञानप्रसाराच्या कार्यात सहाय्य करणे, वाचकाला वाचन साहित्य उपलब्ध करून देणे, आवश्यकतेनुसार आंतरग्रंथालयीन पद्धतीचा वापर करून वाचन साहित्य उपलब्ध करून देणे, झेरॉक्स सेवा उपलब्ध करून देणे, अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देणे, नवीन पुस्तके प्रदर्शनास मांडणे, कात्रण सेवा पुरवणे, सार व निर्देश सेवा पुरवणे, अशा प्रकारची ही त्याची महाविद्यापीठीय ग्रंथालयाची कार्य आहेत. आता विशेष ग्रंथालय म्हणजे शिक्षण व संशोधनास मदत करणे, वाचकांचे मनोरंजन करणे किंवा सांस्कृतिक वारसा जतन करणे. विशेष ग्रंथालय मात्र असे काम करत नाही. या ग्रंथालयांचा उद्देश मुळीच एका विशिष्ट विषयातील माहिती पुरवणे असा आहे. संशोधन, व्यापार, वैद्यक, कृषी, विज्ञान, औद्योगिक इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये विशेष ग्रंथालय ही कार्यरत असतात. आता ह्या ग्रंथालयीन सेवा ज्या आहेत, ग्रंथालयीन सेवामध्ये वाचन साहित्याची देवघेव, आंतरग्रंथालयीन देवघेव सेवा, प्रचलित जागरूकता सेवा, निवडक माहितीचा प्रसार करणे, त्याच्यामध्ये वाचकाला वृत्तपत्रांची कात्रणे, महत्त्वाच्या लेखांची सार काढून देणे, पुस्तके, नियतकालिके, लेख यांच्या याद्या तयार करणे इत्यादींचा समावेश असतो. संदर्भ सेवामध्ये संशोधकांना हवी असलेली माहिती संदर्भ ग्रंथामधून देणे, ग्रंथालयातील साधनामध्ये उपलब्ध नसलेली माहिती कोठे मिळेल याचे मार्गदर्शन करणे,
भाषांतर सेवा, संशोधकाला माहीत नसलेल्या भाषेतील वाचन साहित्याचे भाषांतरे मिळवून देणे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे ग्रंथालयातून ग्रंथ कसा शोधावा. ग्रंथालयात फेरफटका मारत असताना आपल्याला 3 बाबींकडे लक्ष द्यावे लागते. त्यातील पहिली बाब म्हणजे तालिका. तालिका म्हणजेच ग्रंथालयातील ग्रंथ शोधण्याचे काम हे करत असते. ग्रंथालयात तालिका कोठे ठेवली आहे हे अगोदर पाहावे. त्यानंतर दुसरा भाग देवघेव काउंटर. पाहिजे असलेला ग्रंथ तुम्हाला देण्याचे काम व वाचून झाल्यावर परत घेण्याचे काम ग्रंथालयातील ठिकाण म्हणजे देवघेव काउंटर. देवघेव काउंटरवर ग्रंथालयात कोठे काय आहे याची माहितीही उपलब्ध असते. म्हणजे सेवकास वाचकास सेवा देण्याचे काम देवघेव काउंटरवर केले जाते. नंबर 3 संदर्भ विभाग. तुम्हाला पाहिजे असलेली बरीच माहिती संदर्भ ग्रंथात मिळते. संदर्भ ग्रंथ संदर्भ विभागात ठेवलेल्या असतात. त्यानंतर तालिका. विशिष्ट ग्रंथालयातील ग्रंथांची यादी म्हणजेच तालिका. तालिका हे ग्रंथालयातील ग्रंथ शोधण्याचे एक काम असते. आता ही जी तालिका आहे म्हणजे विशिष्ट लेखकाने लिहिलेला ग्रंथनाम तसे विशिष्ट ग्रंथावरील ग्रंथालयात कोठे आहे हे पाहण्याचे काम या तालिकेवरून समजते. ग्रंथालयामध्ये पुढील 3 प्रकारच्या तालिका पत्रिका असतात. त्यामध्ये एक ग्रंथकार नोंदपत्र, ग्रंथनाम नोंदपत्र आणि विषय नोंदपत्र.